तर महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीवर टीव्ही 9 आणि एम्बार्कोचा ओपिनियन पोल आलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 73 जागा तर इंडियाला 7 जागा असा ओपिनियन पोल आहे। यूपी मध्ये भाजपला 70 तर काँग्रेसला 1 जागा असं ओपिनियन पोल आहे। बिहारमध्ये एनडीएला 38 तर इंडियाला 3 जागा असा अंदाज बांधला गेलेला आहे। पंजाबमध्ये आपला 11 जागा आणि भाजपला 2 जागा असं ओपिनियन पोल सांगतोय आणि पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही असा अंदाज जो आहे तो बांधला गेलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, यूपी मध्ये भाजपला 70 तर काँग्रेसला 1 जागा असं ओपिनियन पोलचं म्हणणं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत। टीव्ही 9 आणि एम्बार्कोनं केलेला ओपिनियन पोल आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। उत्तर प्रदेशचा ओपिनियन पोल एकूण जागा 80, भाजप 70, सपा 6, काँग्रेस 1, आरएलडी 2, अपना दल 1। त्याच्यानंतर बिहार एकूण जागा 40, भाजप 17, काँग्रेस 2, जेडीयू 15, एलजेपी 5 आणि एचएएम म्हणजे हम यांना 1 जागा। तर विविध राज्यांमधला ओपिनियन पोल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही असा अंदाज जो आहे तो बांधला गेलेला आहे। टीव्ही 9 आणि एम्बार्कोचा हा ओपिनियन पोल आपण या ठिकाणी पाहताय। उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 73 असा ओपिनियन पोल सांगताय। पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही। बिहारचा ओपिनियन पोल आपण या ठिकाणी पाहताय। एकूण जागा 40, एनडीए 38, इंडिया आघाडीला 2 आणि इतर पक्षांना या ठिकाणी एकही जागा मिळू शकणार नाही असा अंदाज जो आहे तो बांधला जातोय। हा ओपिनियन पोल सांगतोय वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे। ओपिनियन पोल जो सर्वे करण्यात आलेला आहे टीव्ही 9 आणि एम्बार्गोनं, त्यांचा ओपिनियन पोल आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि आचारसंहिता लागणार आहे आणि त्याआधी हा ओपिनियन पोल आपण पाहताय।